ते म्हणाले की एवढे एफआयआर निघू शकत नाही. एक एफआयआर दाखल करायला किती वेळ लागतो आणि नेमकं संपदाच्या बद्दल झालं काय, संपदाच्या संबंधाने नेमकं घडलं काय. इथे संपदाचे बाबा थांबलेले आहेत. शेतमजूर माणूस आहे, गरीब माणूस आहे, कष्ट करून त्याला लेकरू वाढवलेलं आहे. ही सगळी गरीब माणसं आहेत. बरं मेलं तर मेलं लेकरू, मेल्यावर त्या लेकराच्या चारित्र्यावर शिरतोडे उडवतो. तिची पण उत्तर देते, पण जरा थांबा. का करावं लागलं एवढं सगळं आम्हाला? आम्ही फक्त संपदा मुंडेला न्याय मागत होतो ना. आम्ही संपदा मुंडेचाच न्याय मागत होतो. देवेंद्र फडणवीसांनी क्लीन चिटची भाषा का केली? देवेंद्र फडणवीस जज आहेत का? ते मुख्यमंत्री आहेत, त्यांनी राज्य चालवायचं, त्यांनी कोर्ट नाही चालवायचं. आणि त्यांना कोर्ट चालवायचं असेल तर हे सगळे पोलीस स्टेशन बंद करून टाका, कोर्ट बंद करून टाका आणि फडणवीस साहेबाच्या अशी समोर एक पाटी लावून टाका. येते क्लीन चिट वाटून मिळेल. द्या त्यांना क्लीन चिट. येत येईल. तुला 1 मिनिट आहे फक्त सांगायला. एक आणि 1 मिनिटात तू सांगणार आहेस. तुला फक्त नाव सांगशील. काय नाव आहे? विकास लंबाके राहणार उकळवे. काल जून मध्ये माझ्या एका ऋतू दाखल झालेला आहे. अधिकारी कोण होता? अधिकारी पी.एस.आय. पाटील साहेब होते. एक लक्षात घ्या, हे पी.एस.आय. पाटील तेच आहे ज्या पी.एस.आय. पाटीलने संपदा मुंडेला मेंटली टॉर्चर केलं. ज्या पी.एस.आय. पाटील आणि एपीआय जायपत्राने संपदाला डिमोरलाइज करायचा प्रयत्न केला की डिप्रेशन मध्ये जाईल इतकं तिला टॉर्चर केलं. त्या पी.एस.आय. पाटील बद्दल आता ही माऊली काय सांगली? मी अजिबात पडले नसते मध्ये. मी लय गरीब लेकरू आहे, मी लहान माणूस आहे, मी एकदम गरीब माणूस आहे. मी काय चॅलेंज कुणाला देऊ शकत नाही, आव्हान देऊ शकत नाही. संध्याकाळी 6ला उत्तर द्यायचे म्हणे त्यांना. त्यांनी आव्हान दिलंय की या म्हणून. अहो फोन करून सांगायचं तुम्ही आम्हाला, आम्ही येऊ तुमच्याकडे. मुळात तुम्ही काय उत्तर देताय? तुम्ही उत्तर का देताय ते आम्हाला सांगा. कारण तुम्ही उत्तर द्यायचं काहीच कारण नाही. आम्ही तुम्हाला आरोपी म्हणलोय का? तुम्ही स्वतः आरोपी का म्हणताय स्वतःला? उलट आम्ही तर म्हणतोय मी तुमची पाहुणी आहे, तुमची बहीण आहे, या माझ्यासोबत आणि मदत करा माझी इथं आरोपपत्र दाखल करायला. पी.एस.आय. पाटील काय म्हणला? पी.एस.आय. पाटील काल माझे नातेवाईक गेले आणि दोघं जण आला तर आमचा ऍक्सिडेंट झाला होता. पी.एस.आय. पाटील मला डायरेक्ट म्हणला की जून मध्ये तू खोटी एफआयआर केलेली आहे आणि जे तुझा राजेंद्र फक्त लंबाके मी त्यांच्यावर केलेला आहे. कोण आहे राजेंद्र लंबाके? राजेंद्र फक्त लंबाके हा डीजीपीचा म्हणजे माजी खासदार रणजित नाईक यांचा कार्यकर्ता आहे. तो 2014 मध्ये माजी सरपंच झाला आणि तो आला. तो मला पी.एस.आय. पाटील म्हणतो की त्याचंच खरं आहे आणि त्याच्या आधी मी एफआयआर काढून देणार. मी काल 9 वाजता इथे आले होते. एनसीबीचे लोक, एलआयबीचे लोक जर असतील, दादावर टिप्पण काढा रे, एकेकाचे टिप्पण काढा. काय टिप्पण करायचं ते काढा. मी अजिबात पुराव्याशिवाय काय बोलत नाहीये तुम्हाला. रत्नशिव निंबाळकरच्या खुनाचा जो आरोपी आहे त्याचा सख्खा भाऊ भाजपचा सरचिटणीस आहे. सख्खा भाऊ भाजपचा सरचिटणीस आहे. अटक झाली नाही राजे त्याला. आज 8 महिने झालं अटक झाली नाही. सगळे मोकाट सुटलेले आहेत. एक अजून एक कोण करता होती. एक कुठे ती वर्ष आठवली कुठे वर्ष कुठे ही संपदा मुंडेच्याच वाटेची प्रवासी झाली असती. सुदैवाने ही वाचली. मी वर्षा दिगंबर आगवणेची मोठी कन्या. आज गेली 3 वर्ष झाली. आम्ही बेघर आहोत. 9 ऑगस्ट 2022 वडिलांना अटक झाल्यापासून तर आतापर्यंत आम्ही न्याय भेटेल याच्या अपेक्षेने सगळीकडे फिरतो आहोत. आम्ही महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली, पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली, पण कोणीच आमची दखल घेतली नाही. कधी भेटणार आहे आम्हाला न्याय?
माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते घरी येऊन आम्हाला धमकी देत होते की आता तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावला, आता तुमचाही कार्यक्रम लावतो. म्हणजे आम्ही काय केलं होतं, आमचं काय चुकी या सगळ्यात. त्यांच्यावर माझ्या वडिलांशी होतं, ते पूर्ण घरापर्यंत आले. माझ्या आईवरही केसेस केल्या, माझ्या मामीवरही केसेस केल्या. आज 3 वर्ष झाले त्यांच्यावरती मोक्का, ईडी, गुंतवणुकीसारखे केसेस झाले. माझ्या वडिलांना आज सुद्धा सगळे जमलेले आहेत. तिथं सगळ्यांना कोणाला जरी विचारलं तरी ते सांगतील की दिगंबर आगोटे साहेबांनी त्यांच्यासाठी काय केलंय. आता माझ्याकडे अजून एक खून प्रकरणाचं प्रकरण आले. बाळासाहेब विश्वनाथ शिंदे अजूनही गुन्हा दाखल नाहीये. गुन्हा दाखल होण्यासाठी अक्षरशः याच्यामध्ये ह्युमन कमिशनची ऑर्डर आहे. बरोबर दादा? 8 दिवस उपाशी राहिले ते तरी बी त्याच्याकडे कोण बघेना. उपाशी राहिलाच तर राहा, मिळालाच तर मला आम्हाला काय केलं गेलंय, आम्ही कशाला तुझ्याकडे बघू. असा सगळा खेळ आहे या सगळ्यांमध्ये. येता येत नाहीये. तुम्हाला काय सांगायचंय? बघा, 4 महिन्यापूर्वी मी हे प्रकरण दाखल केलं होतं लोणी पोलीस ठाणे तुषार जोशी साहेबांकडे की ही हत्या असून हा आकस्मिक मयत नाहीये. तर त्यावेळी मला सांगण्यात आलं की ही काही पुरावे वगैरे असतील. तर मी त्यांना एवढं सांगितलं की पुरावे शोधण्याचं काम तुमचं. मी हिंट दिल्या, 4-5 संबंधित त्यातले जे आरोपी आहेत त्यांची नावं सुद्धा दिली. तरी देखील याच्यामध्ये कुणी FIR दाखल करण्याचं तथ्य बाळगलेलं नाहीये. आज माझा 8वा दिवस आहे. तो गरीब इसम होता, त्याला वारस नव्हते म्हणून त्याला काय केलं, एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या गाडीखाली येऊन तो बिचारा वारला. म्हणजे अंगावच गाडी घातली असं म्हणायला हरकत नाही, कारण 2 महिन्याचे पगार त्याचे रखडले होते त्या माणसाचे. तर त्या संबंधित अधिकाऱ्यानं त्याची गाडी अंगावरती घालून हत्या केली. त्या बिचाऱ्याला गटाराच्या नळीपाशी नेऊन टाकलं आणि सांगण्यात आलं की झोपेत हार्ट अटॅकने याचा मृत्यू झालाय म्हणून. 4 महिन्यापासून मी पत्र व्यवहार करतो सुप्रीम कोर्टापुढे. माझं उद्याच्या 7 तारखेला आंदोलन आहे, निदर्शन आहे. माझी एवढीच विनंती ताईंच्या माध्यमातून आणि प्रसार माध्यमातून, या संबंधित बाळू विश्वनाथ शिंदेला न्याय मिळणार कधी, संबंधित प्रशासनानं मला सांगावं. धन्यवाद. ही घटना घडली तेव्हा कुठलं पोलीस स्टेशन येते? ग्रामीण स्टेशन. अधिकारी कोण? सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले साहेब. अच्छा, हे फार विशेष आहे की इथे पंचकृषीमध्ये कुठेही अशी जर सस्पेक्टेड डेड बॉडी असेल आणि त्याचं पोस्टमॉर्टम करायची वेळ आली तर ते पोस्टमॉर्टम फलटणला होत होतं. आणि फलटणमध्ये पोस्टमॉर्टमला आणि सगळ्याच गोष्टींच्यासाठी आणि त्यानंतरचं सर्टिफिकेट तयार करणं ही जबाबदारी संपादकाची होती. या संपादकाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडून तिला बदनाम करून तिच्या बाजूने उभा राहणारा लढा थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. सत्य काय आहे ते सगळ्यांना कळलं पाहिजे. सत्य हे आहे की पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी तिच्यावर सतत दबाव यायचे. बोलायचंय कारण मला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांना माझ्याकडून पूर्ण श्रद्धांजली. पण आज 3 वर्ष झालं मी माझ्या न्यायासाठी हक्कासाठी लढते. दिगंबर आगवणेंनी रणजित नाईक निंबाळकरांच्या खंडाला लावून काम केलं ह्या तालुक्यासाठी. आणि अधिकारी PSI गोडसे आणि पोलीस स्टेशन मी माझी पंचायत समिती सदस्य 24 गुन्हे दाखल झाले. कुणाचा खून केलाय, किडनॅप केलंय, पाकिट मारलंय, खंडणी मागितली, दरोडा टाकलाय, हप्ता मागितलाय, धमक्या देताय, बलात्कार केलाय, चोऱ्या करताय. पुन्हा कशासाठी? त्यातलं काम सुद्धा केलेलं नाही. उलट माझ्या पतीनं तालुक्यासाठी जे काही समाजकार्य केले ते सगळ्या जनतेसमोर आहे. पण रणजित निंबाळकर आणि त्यांचे कार्यकर्ते पण प्रकरणाचा आणि आंदोलनाचा काही संबंध आहे. त्याच्यासाठी ह्याच्यात राजकीय चाललंय. पण आम्हाला राजकारण करायचं नाही. ह्याच्यात मी माझ्या न्यायासाठी आले. पण
त्यांचं लेटर आहे, हे त्यांचं लेटर आहे, ते 27 मिनिटांना अरेस्ट 9/8/2022 ला आणि हे 25/7/2022 ला लेटर हेड गेलेलं आहे. हे पुरावे आहेत माझ्याकडे सगळे. आणि तिथून षडयंत्र चालू झालं सगळं 2 महिन्यापूर्वी षडयंत्र सगळं रचलं. ते त्या घराची एकच म्हणणं आहे प्रशासनावरती दबाव आणून हॅलो मोक्का माझ्यावरती आमच्यावरती